नमस्कार, ठोक मराठीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा प्रेक्षकांचं स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। जे बेल आयकॉन दिसते ते प्रेस करा, त्यामुळे येणारे चॅनलचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील। मित्र आणि मैत्रिणींनो, भारतात महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत असताना आपल्या शेजारचा देश म्हणजे बांगलादेशमध्ये एक मोठी घडामोड घडलेली आहे। बांगलादेशात सैन्यानं कूच करत सैन्याची राजवट स्थापन झाली आहे। नेमकं बांगलादेशात काय घडतंय हा एक सर्वात मोठा प्रश्न सर्वांसमोर आहे। बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी देश सोडल्याचं आणि राजीनामा दिल्याचं आज दुपारी स्पष्ट झालं। 2009 पासून शेख हसीना ह्या पंतप्रधान पदावरती होत्या। भारतात आगरतळ्याच्या दिशेने पलायन त्यांनी आपल्या हेलिकॉप्टरनुसार केलंय असं सर्वांना समजलंय। गेले अनेक दिवस बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारानंतर हसीना यांनी राजीनामा दिला आहे। या हिंसाचारात किमान 90 ते 110 जणांचे प्राण गेले आहेत असं एकंदरीत सांगण्यात येतंय। काही आंदोलक पंतप्रधान शेख हसीना यांच्या घरावर चालून गेल्याचं सांगण्यात येतंय। आम्ही देशातल्या सर्व पक्षांना इथे चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं। सर्वांशी चर्चा केल्यानंतर आम्ही अंतरिम सरकार स्थापन करत आहोत असं बांगलादेशचे लष्कर प्रमुख जनरल वकार यांनी म्हटलंय। आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या जातील, आंदोलकांनी हिंसक आंदोलन करू नये असं आवाहन बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांनी केलंय। भारताच्या सीमा सुरक्षा दलाने बांगलादेशशी असलेल्या 4096 किलोमीटर सीमेवर एक अलर्ट जाहीर केला असून सीमालगतच्या राज्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे। बांगलादेशात सरकारविरोधी ताज्या हिंसाचारात किमान 90 ते 110 जण मारले गेले आहेत। या ठिकाणी पोलीस आणि सरकारविरोधी आंदोलकांमध्ये संघर्ष चांगलाच वाढल्याचं पाहायला आपल्याला मिळतंय। दरम्यान बांगलादेशातील सिलेट येथील भारतीय सहाय्यक उच्चायुक्तांनी देशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यांना दूतावासाची संपर्कात राहण्यास सांगितले आहे। विद्यार्थी नेत्यांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत नागरी असहकाराची चळवळ सुरू करणार असल्याची घोषणा केली होती। त्या पार्श्वभूमीवर पुन्हा हिंसक आंदोलन सुरू झालं आणि हिंसक आंदोलन थेट शेख हसीना पंतप्रधान यांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलं आणि शेख हसीना यांना देश सोडावा लागला। सिराजगंज जिल्ह्यातील पोलीस ठाण्यावर एकाच वेळी 1000 लोकांनी हल्ला केला। यात 13 पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील बांगलादेशातून समोर आली आहे। अतिशय हिंसक हे आंदोलन आहे। या ठिकाणी अनेक भागांमध्ये जाळपोळ आणि लोकांचे मृत्यू होत आहेत। पोलिसांनी रविवारी काही भागांमध्ये आंदोलकांवर रबरी गोळ्या आणि अश्रूधुराचा मारा केल्याचंही पाहायला मिळालं। त्यात सुमारे 200 जण जखमी झाले। देशभरात सुरू असलेल्या या आंदोलनाची तीव्रता पाहता प्रशासनानं रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे। गेल्या महिन्यात बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेली कोटा सिस्टम बंद करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं होतं, पण आता या आंदोलनानं सरकारविरोधी आंदोलनाचं व्यापक रूप घेतलं असून तिथलं सरकार हे आंदोलकांनी उलथून टाकलं आहे आणि त्या ठिकाणी लष्कर रूल सुरू झाला आहे। सरकारी नोकरीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा जोर पुन्हा एकदा जास्त वाढला असून आता पंतप्रधान शेख हसीना यांची राजीनाम्याची मागणी झाली होती। त्यांनी तो राजीनामा दिला आणि त्यांना या आंदोलकांनी देश सोडण्यास भाग पाडलं। हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आंदोलक आणि सत्तारूढ आवामी पक्षाचे समर्थक यांच्यात रविवारी जोरदार धूमचक्री झाली होती। त्यामध्ये 14 पोलिसांसह जवळपास 70-80 जणांचा मृत्यू देखील झाला होता। काही जण जखमी झाले होते। हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत असहकार आंदोलनात सहभागी होण्यासाठी आंदोलक जमले होते। आवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी त्याला जोरदार विरोध केला। त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार धूमचक्री झाली। बांगलादेशातील 13 जिल्ह्यांमध्ये झालेल्या या आंदोलनामध्ये जवळपास मागे सांगितल्याप्रमाणे 100 ते 150 जणांचा मृत्यू झालेला आहे। जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अनेक यंत्रणांचा वापर केला, परंतु जमाव आणि इतका असल्यामुळे पोलिसांना देखील हे आंदोलन आवरणं शक्य झालेलं नाही। हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसमवेतच आरक्षण सुधारणेच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनातील मृतांच्या वारसांना न्याय देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। पण आता त्या ठिकाणी सरकारच उरलेलं नाही, तर ह्या आंदोलकांच्या कुटुंबियांना जे मृत्युमुखी पडले त्यांना न्याय कोण देणार हा एक सर्वात मोठा प्रश्न बांगलादेश समोरील जनतेसमोर उभा आहे। असहकार आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी शहरातील चौकात आंदोलक एकत्र झाले आणि सरकारविरोधी घोषणाबाजी सुरू केली। सरकारी नोकऱ्यांसाठीची कोटा पद्धत रद्द करावी यासाठी मोठे आंदोलन पुकारण्यात आलं होतं। त्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकामध्ये किमान 200 जणांचा मृत्यू झाला। बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या प्रमुख विरोधी पक्षाने पाठिंबा दिलेल्या काही गटांचा आंदोलनात सहभाग आहे। ढाक्यातील एका रुग्णालयावर आणि अनेक आस्थानांवर देखील हल्ले करण्यात आले। ढाक्यात अनेक ठिकाणी बॉम्बचा स्फोटही घडवण्यात आला। नेमकं सरकारी नोकरीतील कोटा सिस्टम काढावी असं तेथील विद्यार्थ्यांची मागणी होती, ती सरकारने फेटाळली होती।
हा एक घातपात आहे असं शेख हसीना यांचं म्हणणं आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की शेख हसीना यांनी सुरक्षा व्यवहार राष्ट्रीय समितीची तातडीची बैठक बोलवली होती। त्याला लष्कर, हवाई दल, नौदल आणि पोलिसांसह विविध यंत्रणांचे अधिकारी हजर होते। निदर्शनांच्या नावाखाली देशात घातपात घडविणारे आंदोलक विद्यार्थी नसून ते दहशतवादी आहेत असे हसीना यांनी म्हटलं होतं आणि तेथूनच हे आंदोलन अजून तीव्र बनलं, कारण विद्यार्थ्यांना दहशतवादी संबोधलं गेलं। व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, 4G इंटरनेट बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले। आता या बांगलादेशमधील अशांततेमागे पाकिस्तानच्या ISIचा हात आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न बांगलादेशमधील जनतेला, भारताला आणि किंबहुना जगभरातील अनेक देशांना पडलेला आहे। बंदी घातलेल्या जमाते इस्लामीची विद्यार्थी शाखा छत्र शिबिर, ज्याला पाकिस्तानच्या ISIचा कथित पाठिंबा आहे, हिंसाचार भडकावत आहे आणि बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या निषेधाचे राजकीय आंदोलनात रूपांतर करत आहे। नॉर्मली जर विचार केला तर पाकिस्तानचं लष्कर आणि ISI पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारला अस्थिर करणे आणि विरोध आणि रस्त्यांवरील हिंसाचाराच्या माध्यमातून विरोधी BNPला पुन्हा सत्तेत आणण्याचं हे पाकिस्तानच्या ISIचे ध्येय आहे। हसीना प्रशासन विरोधी नेत्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून बांगलादेश सरकार होतं, परंतु ते त्यांच्या कोणत्याही नियंत्रण गोष्टीला इथे यश येताना आपल्याला दिसलं नाही। हसीना सरकारला कमजोर करण्याचा ISIचे प्रयत्न नवीन नसले तरी नोकरांच्या कोट्यावर विद्यार्थ्यांच्या विरोधातून ही परिस्थिती एका व्यापक राजकीय वाचा चळवळीत वाढली आहे। विरोधी पक्षाच्या सदस्यांना निषेध गटांमध्ये घुसखोरी केली आहे। या व्यतिरिक्त स्थानिक सरकार सध्याच्या संकटात पाश्चात्य समर्थित स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाची चौकशी करत आहे। नक्की आता बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये कोटा सिस्टीम बंद करण्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं। त्याचा उपयोग किंवा त्याचा फायदा घेऊन पाकिस्तानच्या ISIने हे आंदोलन जास्त तीव्र करून आपल्या अंतर्गत असलेल्या ज्या संस्था आहेत ज्यांना ISI पाठबळ पुरवतो त्यांना फूस लावून हे आंदोलन मोठं करून बांगलादेशमधलं सरकार उलटून तर टाकलं नाही ना। मित्र आणि मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। तुम्हाला काय वाटतं, बांगलादेशमधल्या आंदोलनामागे नक्की तिथल्या विद्यार्थ्यांचा हात आहे की विद्यार्थ्यांच्या मागे पडद्याआड पाकिस्तानच्या ISIने आंदोलन घडून आणून बांगलादेशात हा हिंसाचार घडवलेला आहे? याबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा। आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आत्ता लगेच करा। यानंतर हे आंदोलन सुरू झालं त्यावेळेस आता आपल्या ममता बॅनर्जी जे बांगलादेशच्या लगत जे आपलं पश्चिम बंगाल हे राज्य आहे तेथून देखील बऱ्याचशा गोष्टी उद्भवतील, येणाऱ्या काळात भविष्यात ह्या गोष्टी घडू शकतात। त्यामुळं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील जनतेला आवाहन केलं आहे की जो केंद्र सरकार निर्णय घेईल आपण त्या निर्णयाच्या पाठीमागे ठाम उभा आहे, असं देखील ममता बॅनर्जी यांनी सांगितलेलं आहे। आपल्या शेजारील जे देश आहेत त्याच्यामध्ये भूतान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका या अनेक देशांमध्ये काही ना काही घडवायचं आणि तिथे अशांतता पसरवायची ही अनेकदा पाकिस्तान करतो, चीन आपल्याला करताना दिसतो। आणि ज्यावेळेस श्रीलंकेत देखील मागच्या काही वर्षांपूर्वी असंच आंदोलन झालं होतं त्यावेळेस देखील तिथले राष्ट्रपती हे पळून गेले होते आणि आज देखील बांगलादेशच्या शेख हसीना या आपल्या हेलिकॉप्टर यूज करून त्या देशातून पळून गेलेले आहेत, देश वाऱ्यावर सोडून। आपल्या देशात असं कधी घडत नाही, किंबहुना घडायलाही नको, पण ज्यावेळेस आपल्या देशात असं काही जर हिंसक होईल त्यावेळेस आपले राष्ट्रपती, आपले पंतप्रधान देश सोडून जाणार नाही, कारण आपल्या देशामध्ये एक बळकट आणि मजबूत आणि सर्वात जुनी, सर्वात मोठी अशी लोकशाही आपल्या देशात आहे। त्यामुळं आपण जरा व्यवस्थित आणि सुखानं जीवन जगतोय ते चांगलंच आहे। या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। तुम्ही आपल्या रोकठोक मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जे बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा, त्यामुळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील।